तुम्ही म्हणाल कुणिका कुठे फिरायला निघालेली आहे? थांबा थांबा, मी तुम्हाला सांगते. मी आज आहे ना कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि ते आहे माणसांगवी सेंट्रल बँक समोर छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक इथे आहे. आणि कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा आज उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाचं मी हे कवर करण्यासाठी म्हणून मी आज इथे निघालेली आहे. तर मी काय केलं, घरनं गाडी काढली आणि सरळ मी निघाली आहे माणसांगवी इथे. तर मला असं वाटलं होतं की मी जरा ट्रॅफिकमध्ये अडकेल, पोहोचणार नाही वेळेवर, कारण की त्यांचा जो कार्यक्रम होता तो 5 वाजताचा होता. तर मी तिथे पोहोचून गेले. तसं काही झालं नाही, मी कुठे ट्रॅफिकमध्ये वगैरे जास्त मला वेळ गेला नाही. मी आता इथे कस्तुरी भोजन आहे व्हेज फॅमिली रेस्टॉरंट इथे मी पोचलेली आहे. अगोदर मला वाटलं होतं की मला जरा वेळ होणार आहे, मी पोचणार नाही, पण तसं काही झालेलं नाही आणि मला उद्घाटनाच्या वेळेला बरोबर मी 5 वाजता तिथे पोचली. तर मी इथे सर्वात अगोदर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मगच मी पुढे कार्यक्रमाला सुरुवात केली. समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय. जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी आज कस्तुरी भोजन संभाजीनगर रोड या ठिकाणी आलेली आहे. अवघ्या नाशिक पासून काही अंतरावरतीच हे कस्तुरी भोजन हे फॅमिली रेस्टॉरंट आहे. संभाजीनगर रोड इथे आलेली आहे. आपल्या सर्वांना जर व्यवसाय संदर्भात काही जाहिराती द्यायच्या असतील तर तुम्ही मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या व्यवसाय संदर्भात ज्या जाहिराती आहे ती मी माझ्या इन्स्टाला, माझ्या फेसबुकला आणि कुणिकास किचन या युट्यूब चॅनलला आपल्या जाहिराती मी देणार आहे. तर कोणालाही संपर्क करायचा असेल तर तुम्ही मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या व्यवसाय संदर्भात ज्या जाहिराती आहे त्या मी देणार आहे. तर तुम्ही मला कुणिकास किचनला चॅटद्वारे संपर्क करू शकता. इथे आजीच्या हातनं उद्घाटन होणार होतं आणि आजी ही 4थी पिढी आहे. असं फार कमी ठिकाणी बघायला मिळतं की 4थी किंवा 5व्या पिढीच्या हातून इथे उद्घाटन होणार आहे, शुभ कार्याची सुरुवात होणार आहे. तर इथे मला हे सुद्धा बघायला मिळालं इथे. पण त्या अगोदर यांनी एक पूजा होती, ती पूजा केलेली आणि त्यानंतर मग आजीच्या हातून उद्घाटन. गणपती कशी ठेवू का? काय तिकडे लक्ष्मी पाऊस घेऊन पैशाचा पाऊस आणते. तुझं वाट पाहत होते तुझे गप्पा मारवायची. झालंय तिचं झालंय
एक पावलं ठेवता नाही थोडं लांब. एक पावलं काढा म्हणते. पावलं छान म्हटलं. एवढे चेहरा नाही ते पावलं आहे ना पातळ ते ना पातळ झाले थोडे. घट्ट असतं ना तर त्या पोरीने कालवलं ना. आणि उजवा पाय वरती ठेव पाहिजे. हा असं राईट हँड इंग्लिश मध्ये सांगू का राईट सगळे लक्ष राईट लेग वर बघ ना, चेहराच येत नाही. बघायचं ना इकडं. सगळा चेहरा खाली आलाय. होय, पुढे बघ बरं का. इन्स्ट्रक्शन द्यायला पूजा करा कसं नीट कसं चला ना. भाऊ आणि बहिणी तुम्ही पण इकडे बघत जा ना. इकडे बघा जरा. खाली पाहू बोलत जरा पाय हलके ठेवा. उजवा ठेवलं पाहिजे. हात वरती बोलावर फक्त आवाज बरं का. कोणाच्या इकडे जय मंजुनाथ. तुम्ही इकडे बघा दोघं. तुम्ही मागे पण पाय का. इकडे बघा दोघी जणी. तिकडे बघ. एकदा दोघी इकडे बघा. भैया फोटो घरामध्ये आई वडील आजी आजोबा ही जी मोठी व्यक्ती असतात ही जर आपल्या घरामध्ये असतात ती खरी आधारस्तंभ असतात आणि जर त्यांच्या हातून अशी शुभकार्याची सुरुवात होत असेल त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांचं पहिलं पाऊल जर इथे पडत असेल तर मी तर म्हणते सर्वात चांगला योग आणि सर्वात चांगलं लक म्हणतात याला ते
आपल्याला मिळतं. आणि खरोखर हे आधारस्तंभ असतात. 4 भिंती असणं हे घर नसतं. जर मोठी घरामध्ये माणसं असतील, आपल्या आजी आजोबा वगैरे, हे मेन आधारस्तंभ असतं. गाठ खोलायची तिला नाही समजायचं. थांबून घ्या. अजून नाही. मी काय म्हणतो, किती थांबायचं नाही? थांबा ना. धरून ठेव फक्त. तुमच्या हाताने आजींचा चेहरा कव्हर होतोय. झालं का? 2 मिनिट. थांबून घ्या. घोडा ओके. आता पुढे पाय. उजवा पाय टोकू. चला. पाय वर ठेव. चप्पल घातली पाय. ह्या आजी आहेत आणि ह्या आजी 4थी पिढी आहे. आणि यांच्या हातून जर का उद्घाटन होत असेल तर मी तर म्हणते किती भाग्यवान आहेत हे. आणि तसंही शुभ कार्याची ही जी सुरुवात आहे 4थ्या पिढीच्या हातून होती आणि 4थ्या पिढीचं पाऊल इथे टाकून ही सुरुवात होती आहे. मी आज इथे हा पण एक योग आला आहे मला बघण्याचा. 4थी पिढी आणि 5वी पिढीच्या हातून जर होत असेल तर किती चांगलं ना. पायऱ्या उंच असतील ते ठेवायचं पडते. कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. आणि यांचा डायनिंग हॉल पण प्रशस्त असा आहे. किचनही यांचं छान आहे. यांची सर्व अरेंजमेंट जी आहे ती अतिशय चांगली आहे. आणि जेवणाची जी टेस्ट आहे ती पण अतिशय चांगली आहे. गेट टुगेदरसाठी इथे चांगली एक सुविधा आहे. तसंच वाढदिवस असेल, छोटे मोठे समारंभ असतील, डोहाळे जेवण असेल, हे सर्व इथे तुम्ही साजरे करू शकता जर तुम्ही कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी. कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. आणि हे याचं किचन आहे. किचनसुद्धा प्रशस्त असं आहे. आणि आज याचं उद्घाटन होतं त्यामुळे किचन अजून यूज केलेला नाही आहे. तसं आपण यांची पुन्हा एक व्हिडिओ करणारच आहोत. त्यावेळेला यांचं किचन आहे, त्या किचनमध्ये कसे पदार्थ बनतात वगैरे हे मी सर्व कवर करून मी टाकणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आज यांचं इथे उद्घाटन होतं आणि त्याचं मी एक कवर करते हे सर्व व्हिडिओ. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे कस्तुरी भोजन आहे. आणि आपल्याला निवांत हवाच असतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांततेत असं एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. ते म्हणजे कस्तुरी भोजन हे आहे. नाशिकपासून काही अवघ्या अंतरावरच आहे. हॅलो. एवढी भारी भारी डिश
झालं ना, आलं का? कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि त्याचे हे ओनर आहेत किशोरदादा आणि गायत्री वहिनी आणि त्यांच्या मातोश्री आहेत. वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा आशा के दीप जलाएंगे हम। हमारी आई है खुशियों की नज़ारे लाई है। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे। चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा।
सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सब तारों को घर में लाएंगे हम, आशा के दीप जलाएंगे हम। दीप जलाएंगे हम। बहारें आई हैं, खुशियों के नजारे लाई हैं। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए उनको पूरे। वादा है वादा, चाहेंगे तुमको, जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से या कस्तुरी भोजन याचे ओनर आहेत दादा आणि वहिनी. दादांचं नाव आहे किशोर दादा, वहिनींचं नाव आहे गायत्री वहिनी. तर आता आपण याचे जे ओनर आहेत यांना आपण भेटूयात. किशोर दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्री किशोर किशोर विष्णू लांडगे आहे. वहिनी तुमचं? गायत्री किशोर लांडगे. अच्छा. त्या ठिकाणी माडसंगवी हे माझ्या मामांचं गाव आहे. अच्छा. मामांच्या गावात येऊन आम्हाला आता जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाले. ओके, 25 ते 30 वर्षापासून आम्ही इथे राहतो. मी नोकरीला होतो. नोकरीनंतर मी या व्यवसायात साधारण 12 वर्षापासून आहे. या व्यवसायात माझं आधी गावरान मिसळ म्हणून माझं एक मिसळ पॉइंट एक खासियत आहे मिसळ म्हटलं की. गावरान मिसळ नंतर आता मी थोडं जेवणाच्या पण याच्यामध्ये गेलो आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मी आता मिसळ तर आहेच माझी स्पेशालिटी. चुलीवरची गावरान मिसळ माझ्या आजीची रेसिपी वापरून ती बनवलेली आहे. ती तर माझी स्पेशालिटी आहेच आहे. पण ग्रामीण भागात इतरही चवी लोकांना देण्यासाठी मी हे नवीन हा प्रकल्प चालू केला आहे. याच्यामध्ये मी साऊथ इंडियन, राजस्थानी, गुजराती सगळ्या डिशेस, इंडियन डिशेस मी इथे देणार आहे. चायनीज, पावभाजी या सगळ्या ऑथेंटिक पद्धतीने बनवून लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना तसेच शहर आणि ग्रामीण या दोन्हींच्या मध्ये माझं
मध्यभागी असल्यामुळे दोन्हीही चवी लोकांना देण्याचा मी प्रयत्न आणि करणार आहे. आता तर नाशिकचे लोक तर म्हणजे खाण्याच्या बाबतीत अप्रतिम आहेत. कुठेही त्यांना टेस्टला महत्व आहे, फक्त टेस्ट मिळाली का तिथे जातात. तर त्यामुळे माझा प्रयत्न असा असणार आहे की ग्रामीण आणि शहरी दोघांनाही एका ठिकाणी काहीतरी युनिक टेस्ट आणि दोन्ही ज्या रिक्वायरमेंट असेल येणाऱ्यांची ती रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे जसं ग्रामीण भागात लोकांना फक्त ग्रामीण टेस्ट मिसळ वगैरे असते, पण त्यांना साऊथ इंडियन पण मी त्यांना सर्व करणार आहे. त्यांना ते पण टेस्ट ती घेण्यासाठी लोक शहरात जातात, ती एकाच ठिकाणी सगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही, आणि तुमचं जे आहे, तुमचे जे अरेंजमेंट केलेली ती पण खूप छान आहे, त्याच्यामुळे गर्दी असणारच आहे. तुमचं मागच्या बाजूला पण मी बघितलेलं आहे. मागे माझी जागा आहे, तिथे मी छोटे खाणी वाढदिवस, गेट टुगेदर, कॉलेजचे गेट टुगेदर्स, रियुनियन साठी माझं हॉटेल साठी मी त्यांना डिस्काउंटेड प्राइस मध्ये त्यांना इथे मी त्यांना भोजनाची डिस्काउंट द्यावं लागेल, कारण एकत्र येण्यासाठी एक जागा मी उपलब्ध करून देणे आणि ते माझ्यासाठी पुण्याचं काम राहील. एक बिझनेस म्हणून समाधान भेटलं पाहिजे, आमची पहिली प्रायोरिटी राहील. नारी शक्ती त्यांच्याकडे माहिती नाही, तुम्ही पण बोलू शकता. म्हणजे तुम्ही ही जी कल्पना केली होती, तर तुम्ही आधी विचार केला होता का तुम्ही की तुम्हाला हे करायचं आहे? हो, करायचं म्हणजे आता या 12 वर्षापासून तुम्ही मला म्हणालेच तसं की गावरान मिसळ होतच तुमचं. आधी गावरान मिसळ होतं, त्यालाच पुढे एक चांगलं दुसरं स्वरूप देण्याचा प्रयत्न मी करत आहे. गावरान मिसळ हे तर माझं युनिक आहेच, माझं ब्रँड नेमच आहे गावरान मिसळ. इथे बऱ्याच जणांना माहिती आहे गावरान मिसळ इथे भेटते म्हणून, ते तर आहेच आहे. म्हणजे नाशिककरांनी गावरान मिसळची टेस्ट करून बसलेले आहे. मला तुम्ही याचा ऍड्रेस सांगू शकता का, आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण द्या. हा ऍड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर रोड, नांदूर नाक्याच्या पुढे, सेंट्रल बँकेच्या समोर, मुक्काम पोस्ट माडसांगवी या गावी आहे. इथे नैसर्गिक वातावरणात सगळ्या टेस्ट अवेलेबल करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जसं मिसळ तर आहेच आहे, नाशिकची स्पेशालिटी मिसळ तर आहेच आहे, तिथं देणारच आहे, परंतु इतरही टेस्ट ग्रामीण भागातील शहरी भागातील लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर मुक्काम पोस्ट माडसांगवी, नांदूर नाक्याच्या पुढे, नाशिक पासन फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. नैसर्गिक वातावरण आहे, शेती आहे, सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. पुढे आपण सगळ्यांना नैसर्गिक वातावरणाचा अनुभव देण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आणणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी जरूर या. हॉटेल लवकरच चालू होणार आहे. आज ऑफिशियल ओपनिंग केली आहे. सगळ्या गोष्टींचा सेटअप झाल्यानंतर 8 दिवसात आपण परत या गोष्टीवर बाईट देऊ आणि आपण आणि ओपनिंग चालू झाल्याचं आपण परत पुन्हा एकदा नाशिककरांना जाहीर करू. हो, धन्यवाद. आवर्जून मी येणारच आहे नंतर परत पुन्हा. तुमचं ओपनिंग झालंय आज, आणि नंतर ज्या वेळेला तुमचं चालू होणार आहे त्यावेळेला मी तुमची पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहे आणि टाकणार आहे. थँक्यू. मला बराच वेळ झालेला होता घरी निघायला, पण मी काय केलं, पटकन गाडी काढली आणि घरच्या वाटेला निघाली.
अशा पद्धतीने मी कस्तुरी भोजन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे याचं उद्घाटन होतं आणि ते होतं माणसांगवी सेंट्रल बँकसमोर छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक इथे. मी ह्याचं पूर्ण व्हिडिओ केला आणि मी माझ्या घरच्या वाटेला निघाली. बराच वेळ झालेला होता आणि गारठा पण होता, त्यात मला आधीच बरं नव्हतं आणि तरी पण बराच वेळ झाला होता मला आणि मग मला घरी जाण्याची ओढ लागली होती. आपल्या व्यवसाय संदर्भात जर का आपल्याला जाहिराती द्यायच्या असतील तर तुम्ही मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या जाहिराती माझ्या यूट्यूब चॅनल कुणिकाज किचन आणि माझ्या फेसबुकला आणि इन्स्टाला मी त्या तुमच्या जाहिराती देणार आहे. तर तुम्ही मला चॅटद्वारे संपर्क साधू शकता. आणि आपल्या सर्वांना ही व्हिडिओ माझी आवडलीच असेल मी आशा ठेवते. आणि जर आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कस्तुरी भोजन फॅमिली रेस्टॉरंट आहे, याला तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यांची टेस्ट करून बघा.